मी कुमारी श्रेया प्रवीण पाटील विद्यामंदिर महात्मे शाळेत शिकते. माझ्या कथेचे नाव आहे महापूर. महापूर आला होता. पुराचे पाणी गावात शिरायला लागले होते आणि त्याच गावात हिरा नावाची एक विधवा बाई राहत होती. पदरात 3 पोरं, सर्जा, सखी आणि तान्हस एक बाय. 2 दिन झालं हिराची चल पेटली नव्हती. मग त्या तानशाला कुठून आले होते? ते नुसतंच लालचं पाणी देऊ लागलं होतं. पण त्या पावसाकडे बघत हिराच्या मनात विचार आला की 8 दिवसांपूर्वीच आपल्या भावाचा सांगावा आला होता, अक्का मला लय बरं नाही, मला बघायला ये. आपला भाऊ खालच्या गावचा हाय, 2 वक्ताचं नाही पण एखाद्या तरी वक्ताचं खायला मिळालं तरी चालेल. तिचा निर्णय पक्का झाला. तिचं माहेर भत्ताच्या वड्याच्या पलीकडे होतं. ती काठावर येऊन उभी राहिली. आई, या पाण्यात कसं जायचं ग? तिच्या गुडघ्या एवढं पाणी आणि पोरांच्या कमरे एवढं पाणी लागत होतं. कशी बशी ती काठाच्या पलीकडे आली. हिरा आता आपल्या माहेरात आली होती. वडाला गळसा घालून ती पुढे गेली आणि भावाच्या दारात येऊन उभी राहिली. तिचा भाऊ नायको नुसताच जेवला होता. तोंडात पान रंगलं होतं. आपली बहिणी त्याने बघून तो आपल्या बायकोला म्हणाला, अगे अक्का आली बघ. या अक्का. भावानं तोंड भरून स्वागत केलं. असल्या पावसात कसा आला सावतीवांसा? दादाला बरं नाही, ह्यो सांगावा मिळाला. आत्म्याला चैनच पडला नाही. बघावंसं वाटलं म्हणून आलो. आवतीवान साहेब त्या गोष्टीला आता 8 दिवस झालं. यायचंच होतं तर आधी का नाही आला सांग? हिराला काय बोलावं ते कळेना. तरी पण ती म्हणाली, यायचं होते वहिने पण राहूनच गेलो. बसा बोलत चाकरते. इकडं पण पावसाचं बोलू लागले. काय सांगू दादा, पावसानं दैनादान केली ब. पाऊस जन्माचा वैरी झालाय. शेतात पीकच राहिलं नाही. असाच पाऊस पडत राहिला तर घरात पाणी येईल. अगं अक्का, कवा नाही रहा 4 दिवस. हे वाक्य नायकूच्या बायकोने ऐकलं. हातातली कपशी खाली ठेवत ती म्हणाली, आलं पाणी तर येऊ द्या. रातच्याला खायचं आणि निघायचं. हिराच्या अंगावर झटकन काटा आला. चहा गोडच होता पर कडू इतकं लागला. नायकूच्या बायकोनं नायकूला आत नेलं आणि म्हणजे बनीची तुम्हाला कळकळ आहे? बनीला तुमची किती कळकळ आहे मग? अव गेल्या वर्षी मस्त इकतच तर मागत होतं ना व. का बनी नाही? अव असं का करतेस? ती मस्तीची नव्हती, आद्रतेने आणली होती. अव मग म्या काय चिच्चू का देत होतो? पैकच तर देत होतो ना व. हे सर्व बोलणे हिराच्या कानावर जात होते. तोंडाच्या गोळ्या पदरात घट्ट धरून तसाच आवडा ती गिळत होती. आपल्या आई बाबांच्या माघारी भावाच्या दारात येऊन आपण चूक केली असं तिला वाटत होतं. पुरावर दगड ठेवून नायकू बाहेर आला. अगं अक्का, काय झालं? का ग बोलनास? तुला आठवते का ग? लहानपणी आपण भक्ताच्या वड्यावर पोहायला गेलतो. तेव्हा मी वाहून जात होतो. तेव्हा तूच की ग मला वाचवलंस. तेव्हा तू न वाचवलं नसतंस तर माझं काय झालं असतं ग? तेव्हा मला वाचवलं नसतंस तर काय झालं असतं ग? अरे दादा, मागच्या गोष्टी कशाला काढतोस? बरं, मला केलं पाहिजे. ही नायकूला काय बोलावं ते कळेना. तरी पण तो म्हणा. त्याने खिशात हात घातली, 5 ची नोट काढली आणि तानशाच्या हातावर ठेवली. आणि येतो दादा वहिनी म्हणत हिरा पाठमुशी झाली. आणि हिरा भत्ताच्या काठावर वड्याला हात जोडून म्हणाली, पाठचा भाऊ परका झाला पर तू होऊ नकोस. लेका सरच्या कसं पर जाऊ, पर आपल्या घरला जाऊ. आपलं घर ते आपलंच असतं. असं म्हणत सरच्याला आणि सखीला पलीकडच्या काठावर आणून सोडलं. परत पाखरात उतरली. बाळाला पदरात घट्ट बांधलं आणि देवाला हात जोडून म्हणाली, पाठचा भाऊ परका झाला पण तू होऊ नकोस. देवा काय माझं सत्व मारलंस? कुंकवाचा धनी मारला. तुला दुःख सांगितलं नाही, या मनाला सांगितलं. माझ्यासाठी नव्हं र, माझ्या लेकरांसाठी, माझ्या लेकरांसाठी. काठावर उभारलेल्या सरच्यानं ओळखलं की आपली आई वाहून जात आहे. तो तेथूनच म्हणाला, आई लवकर इकडे, तू वाहून जाशील. हिरा पाय उचलायला गेली आणि वाचवा ही गीत गाई पुराच्या पाण्यात गरून आली. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली, भत्ताच्या वड्यात कुण्या बाईचं मरण आहे. मिठीत बाय बी तसंच आहे आणि मुठीत 5 रुपयाची नोट बी आहे. आपलीच अक्का असतात म्हणून अक्का म्हणून नाही
पातळी टाकायला, पण ती सुटली नाही. अव त्या विद्यार्थ्याला सुटली नाही, मग त्या लोकांना तरी काय सुटणार? अव त्या विद्यार्थ्याला सुटली नाही, मग त्या लोकांना तरी काय सुटणार? सर्जानं प्रीतीला आंघोळ दिली आणि मामाला येऊन म्हणाला, मामा, माझ्या आईला आणि बाळाला एवढी सगळी लोक मिळून